श्रुतं तेषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं। न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थो न वेदा न यज्ञा अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं। आचार्य या चौथ्या क्रमांकाच्या श्लोकात सांगतात, न पुण्यम, मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी सुख नाही, मी दुःख नाही, मी मंत्र नाही, मी तीर्थ नाही, मी वेद नाही, मी यज्ञ नाही, मी भोजन भोज्य आणि भोक्ता ही त्रिपुटीसुद्धा नाही, तर मी सच्चित आनंद रूप शिवस्वरूप म्हणजे कल्याण स्वरूप परमात्मा आहे. आणि हे अखिल विश्वातील प्रत्येक जीवाचं हे वास्तविक स्वरूप आहे असं आचार्य या श्लोकातून प्रत्येक मनुष्य देहात आलेल्या जीवाला आत्मज्ञानाची ओळख करून सांगतात. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. मी पुण्य नाही आणि मी पापही नाही. तर पापाचं आणि पुण्याचं हे फळ आहे. पाप म्हणजे फळ आहे आणि पुण्य म्हणजे फळच आहे. तर आचार्य सांगतात की पाप कशाला म्हणावं आणि पुण्य कशाला म्हणावं. देहात्मबुद्धिजं पापम न तद्गोवत्कोटिभिः आत्माहं बुद्धिजं पुण्यम न भूतं न भविष्यति. मी आत्मा ज्ञानस्वरूप आहे, पवित्र आहे असं या मनुष्य देहामध्ये बुद्धीनं लक्षात घेणं, याच्यासारखं पुण्य न मागं झालं न पुढं होणार आहे भविष्यात. भूतकाळातही झालं नाही आणि भविष्यकाळातही होणार नाही. आणि पाप म्हणजे काय? देहात्मबुद्धिजं पापम. या 3.5 हाताच्या भौतिक अनात्म देहाला मी समजणं याचे इतकं पाप न मागं झालं न पुढं होणार आहे. नत्तत गोवत कोटीभिः. कोटी गाई मारल्याचं पाप लागतं एकदा देहाला मी म्हटल्यानंतर. आता तुकोबरायांची भाषा पहा. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापटेती. म्हणजे एकदा देहाला मी म्हणलं तर कोटी ब्रह्महत्या केल्याचं पाप लागत असतं. आता विचार करा की आपण किती वेळा देहाला मी म्हणतो, हे तर कधी मोजलंच नाही आपण. पण आचार्यांची आणि तुकोबरायांची भाषा पहा की पाप आणि पुण्य कशाला म्हणावं. आणि पापाचे फळ जसे दुःख तसे पुण्याचे फळ हे सुख आहे. म्हणून जीवाने सतत पुण्य करावे, माणसाने पुण्याचे फळ. कारण पुण्य करण्यास नको वाटतं आपल्याला आणि पापाचं फळ नको वाटतं पण करतच राहतो. कारण पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न करोति मानवा. पुण्याचं फळ मिळावं अशी इच्छा आहे पण पुण्य करायला तयार नाही. आणि पापस्य फलम नेच्छन्ति पापम करोति यत्नतः. म्हणजे प्रयत्न करून पाप करतात आणि पापाचं फळ तर नको वाटतं. मग हे भोगन कोण? म्हणून काही लोक विचार करतात की पापी माणसे सुखात कशी आहे. ज्याची ते सुख भोगतात त्याची नक्की मागचे पुण्य आहे. कार्यकारण भाव लावावा लागेल ना की ज्याची हा माणूस दिवसभर खात नाही हो, आपल्यासमोर घरातल्या सदस्यासमोर सुद्धा खात नाही, पण हे वरचीवर तंदुरुस्त व्हायला लागला, तगडा व्हायला लागला. याचा अर्थ हे सगळे झोपल्यावर झोपेतून उठून खात बसन. आहे की नाही? ह्याला अनुमान प्रमाण म्हणायचं की हे दिवसभर कोणाच्या समोर नाही हो खात, पण तब्येत अशी फ्रेश वाढत लागले. ते चंद्र वाढतो किलोने, कल्लेने आणि सुभाष वाढतो किलोने. हे किलोनं कसं काय वाढायला लागलं? याचा अर्थ असा आहे की तो रात्री सगळे झोपल्यावर उठत असेल आणि मग खात असेल असं.
तसं कार्यकारण भाव लावावा लागतो की हे माणसं इतके पापी आहेत पण इतके वैभववान कसं काय आहे. तर याचा अर्थ याच्या मागच्या जन्मातलं पुण्यकर्म उदयाला आलेलं आहे. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आता पुण्य करत नसन पण मागचं ते फळ देऊन चुकलेलं आहे ना, ते फळ भोगायला लागले. ते संपल्यानंतर मात्र कायमचं दुःख आहे. कारण ही 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात आहे. कारण हे सुख आणि दुःख हे एकामागून एक येतात आणि जातात. आगमा पायनो अनित्य असतांस्ति तिक्षस्व भारत, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदहा. थंडी आपल्याला आता सकाळी सकाळी अनुकूल आहे का प्रतिकूल? प्रतिकूल आहे म्हणून आवडत नाही. आणि कवळं ऊन आपल्याला आता अनुकूल आहे म्हणून ते आवडतं. आणि ते आवडलं की मग सुख होतं आणि थंडी वाजली की दुःख होतं. म्हणजे अनुकूल प्रतिकूल परिणाम होतात विषयाचे अंतकरणावर. आणि कबीरा तेरा पुण्य का जब तक भरा है भंडार, तब तक अवगुण माप है करो गुना हजार. म्हणून शिशुपालाला 100 शिव्या दिल्याशिवाय त्याला मृत्यू येणार नव्हता. 100 अपराध माफ केलेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि ज्यावेळेस 100 संपले त्यावेळेस मात्र त्याचा उद्धार करावा लागला. सुदर्शनाला आज्ञा दिली आता जा आणि त्याचा शिरच्छेद करा. म्हणून हे ते म्हणतात ना पापाचा घडा भरला म्हणून पाप ते उतू गेले तू ये रे बा विठ्ठला. सत्वाचे आदन ठेविले पुण्य वैरिले, पाप ते उतू गेले तू ये रे बा विठ्ठला. म्हणून हे पाप आता उतू गेलेलं आहे. दूध उतू जातं ना तसं पाप उतू गेलं. आता जे उरलं ना तर तेच परमात्मा आहे. म्हणून देव उरलेला आहे. म्हणून आता तू ये देवा. आता माझं मन कल्पना रहित झालेलं आहे आणि आता या अंतकरणामध्ये तू येऊन वास्तव्य कर. असं इतकं सोपं आहे. म्हणून पुण्य म्हणजे भूल थाप नाही, पुण्य म्हणजे सुकृत आहे. आणि आपल्याला पुण्याचे प्रकार पाहायचे. आता एक सामान्य इहलौकिक पुण्य आहे, 2 पारलौकिक भोगाचे पुण्य आहे आणि परमार्थ प्राप्तीचे परम पुण्य हे 3रा भाग आहे. तर सामान्य पुण्य म्हणजे काय? परोपकार वगैरे सत्कृत्य. परोपकाराय पुण्याय अर्थात कोणतेही चांगले काम पुण्याईमध्ये मोडत असते. गरिबास मदत करणे, आईवडिलांची सेवा करणे, समाजाची सेवा करणे. म्हणून माणसास जीवामध्ये म्हणजे 13 पुण्य प्राप्त होत असतात. त्याला मानुष्यम वर वंश जन्म विभवो दीर्घायुरारोग्यता, सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे, विद्वत्तम सुजनत्वम इंद्रिय जयो सत्पात्र दाने रतिः, ते विना पुण्येन त्रयोदश गुणाः संसारिणो दुर्लभः. कारण मनुष्य जन्म, चांगल्या कुळात जन्म मिळणं, वैभव, मोठे आयुष्य, आरोग्य, सुमित्र, सुपुत्र, सुप्रिया, नारायण भक्ती, विद्वत्ता, चांगले नातेवाईक, इंद्रिये ताब्यात असणं, सत्पात्र दान या 13 गोष्टी संसारी जीवास पुण्याने मिळत असतात. आता पारलौकिक जे पुण्य आहे ज्यामुळे पारलौकिक भोग मिळतात असे पुण्य, उदाहरणार्थ इंद्र होण्याकरिता 100 यज्ञ यथासांग करावे लागतात. ब्रह्मदेव होण्याकरिता ब्राह्मणाचे 100 जन्म घेऊन षडकर्म करावे लागते. ज्ञानोबराय सांगतात, जी ज्ञान तयाची हाती तोची समर्थ मुक्ती, जैसी सतमख संपत्ती स्वर्गीची या. स्वर्गप्राप्तीसाठी 100 मनुष्य जन्म घेऊन यज्ञ करावा लागतं आणि त्या पुण्याच्या बळावर स्वर्ग प्राप्त होत असतो. काशतैक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा, करीतोची ब्रह्मा आणनो हे 100 शुद्ध ब्रह्म ब्राह्मणाचे आणि त्याच्यात शुद्ध ब्रह्मकर्म करावं लागतं. मग ब्रह्मपद प्राप्त होत असते ब्रह्मदेवाचे. आणि गायी ब्राह्मण सतीकरिता प्राण अर्पण केल्यास ब्रह्मलोक प्राप्त होत असतो असे भागवतात सांगितलेलं आहे. इतर मध्यम पुण्य आहे कारण याने जन्म मरण चुकत नाही. गीतेमध्ये पुण्याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्, अत्तीति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्.
माऊली भाषांतर करून सांगतात, वेदाध्ययनाची झाले अथवा यज्ञाची शीतची पिकले, का तदो तपोदानाचे जोडले सर्वस्व हनजे, तया आघवयाची पुण्याचा मळा, भारू आतोनी जयाई फळा, जे परब्रह्म निर्मळासाठी नसरे. आता वेदाध्ययन याच्यामध्ये सांगतात की हे पुण्य खरं नाही, कारण ब्रह्मदेवांनी 4 वेद पाठ केले आणि चतुर्मुख झाले, 4 तोंड येत. विष्णू सांगितले की माझं पाठांतर घ्या, मी वेद पाठ केलेले. देवाने सांगितले मला वेळ नाही, पण एक चूक झाल्यास पुढील झाडाचे एक पान गळेल. संध्याकाळी तुम्ही सांगा आता मग. तर संध्याकाळी मग त्यांनी काय केलं, सगळे पानं गोळा करून किती चुका झाल्या हे पाहण्यासाठी आले. पाठांतराला सुरुवात केल्याबरोबर ते वृक्षच सगळा मुळा सगळं उपटून पाडला, कारण ते सगळं चुकलं ना, उच्चार चुकले सगळे. पाठांतराचा अभिमान. आणि नाथ महाराज सांगतात, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेदिनाही ऐसे सांगितले. म्हणजे वेदाभ्यास पुण्य आहे पण अशुद्ध आहे, कारण त्याच्यामध्ये उच्चार व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता यज्ञ करणं हे पुण्य आहे पण शुद्ध नाही, कारण धर्मराजानं या राजसूय यज्ञ केलेला आहे, पण सोनेरी मुंगसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले नाही. आणि मुंगूस बोलले की यज्ञ यथासांग झाला नाही, कारण ते पूर्ण सोन्याचा व्हायला पाहिजे होता, अर्धाच झाला. श्रीकृष्णांनी मुंगुसास अनुमोदन दिले, कारण 4 दिशांना 4 भाऊ पाठवून दुसऱ्याचे द्रव्य जमा करून केलेली यज्ञ यथासांग कसं होईल, कारण हे सगळ्या लोकांची संपत्ती. वाघाची भुकी वधवावी गाय, याचे नाव काय पुण्य असे. वाघाला भूक लागली आणि त्यानं गाय मारून खाल्ली, याला पुण्य म्हणतात का? नाही. म्हणून यज्ञसुद्धा खरं पुण्य नाही. तप करणं पुण्य आहे पण खरे नाही. का? कारण नाथ महाराज सांगतात, धडक मारिली विश्वामित्रा, रंभे मागे झाला कुत्रा. हे तप वाया गेले ना. हेच तपाचे फळ आहे का? मग नाही. दान करणं हे पुण्य आहे पण शुद्ध नाही, कारण भागवतामध्ये एक कथा आहे, दान देता नृग बहुवस, कुपी झाला क्रकलाश. नृग राजा रोज दान करत होते, गाईचं दान करायचे ते रोज. दान केलेली गाय पुन्हा कळपात आली एके दिवशी, आणि तिथं दुसऱ्या दिवशी तिचं बी दान केलं. आता गाई दान घेणारा ब्राह्मण आला आणि तीच गाय मागू लागला. राजाने ती दिली नाही. मग परिणाम ब्राह्मणाने शाप दिला की तू बिडूक होशील, सरडा होशील. असं काय दिला? श्राप दिला. तात्पर्य ही 4ही पुण्य शुद्ध नाहीत. मग शुद्ध पुण्य कोणते? जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. म्हणून पुण्याला 3 शब्द वापरलेले आहेत, उत्तम पुण्य, शुद्ध पुण्य आणि असाधारण पुण्य. प्रभू आघवेनी येणे जन्मे, जिये पुण्ये केली मिया उत्तमे, तयाची न टकतीची अंगे कामे, सद्गुरु तुवा. स्वर्गात्मके, स्वर्गाला आता जायचं ना, तर पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पापात्मके पापा नरका जाईजे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. मग स्वर्गाला जाणं म्हणजे कसं आहे? हे पुण्य आहे पण पापात्मक पुण्य, पुण्य मिश्रित पाप आहे त्याच्यामध्ये. आणि नरकाला जायचं म्हणजे पापात्मक पाप आहे, पाप अधिक पाप, आणि ज्याच्यामुळं आपल्याला नारायणाची प्राप्ती होईल ते शुद्ध पुण्य आहे. पुण्ये पोशिली असाधारणे, ती तुझे गुण बाणणे, देऊनी मज उत्तीर्णे झालो आजी. निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी. निष्काम व्हायला पाहिजे, आत्मदृष्टी यायला पाहिजे, तेच काय आहे? अनंत पुण्य आहे ते. तर याच्यामध्ये शुद्ध, उत्तम, असाधारण, निष्काम यामुळे देवाची किंवा संतांची प्राप्ती होत असते. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा. कारण कोणा पुण्या फळ आले आजी देखील पावले. संतांची पावले आपल्या दृष्टीने पडली, याचा अर्थ कोणतं पुण्य उदयाला आलं? काय पुण्य राशी गेल्या भेदोनी आकाशी. ते सगळा भेदच काय झाला? उडून गेला, आणि अभेद अद्वैत परमात्मा प्रगट झाला. कोण पुण्य कोणा गाठी, ज्याची ऐशी अशी भेटी. असे संत भेटणं
याला फार पुण्य लागत असतं. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुरावले. मनातले द्वंद्व हे दूर होतात, त्याला पुण्य म्हणायचं. असे कोणते पुण्य असावे तर देतात उत्तर, पुण्य ऐसे काय राम नामापुढे, काय ते बापुढे यज्ञयाग. रामनामासमोर हे यज्ञयाग काय आहेत, सगळे फिक्केत. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. संत संगतीचा आपल्याला लाभ होतो आणि नाम तुझा आपल्या वाणीला येत असतं, आवडत असतं, आपल्याला नाव घ्यावं वाटतं. ही गोडी लागत असती नामाची. माझे मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद असा छंद लागत असतो. नामस्मरणातच उत्तम शुद्ध असाधारण पुण्य आहे असं ज्ञानोबराय सुद्धा सांगतात. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ते पुण्य किती व्हायला आता कोण गणत करते. कारण दोन भाऊ होते, एक आस्तिक होता आणि एक नास्तिक होता. तर ती खायचा प्यायचा, मस्त मजा करायचा, टी व्ही पाहायचा, मस्त रेडिओवर गाणी ऐकायचा आणि घरात बसून राहायचा एका खोलीत. ते दुसरा भाऊ, त्याला काळजी वाटत होती की यानं परमार्थाला लागावं, देवाचं नाव घ्यावं, संताकडं जावं. कारण हे शरीर कसं आहे, अनित्य आहे, कधी सुटेन काही सांगता येत नाही. यालासुद्धा आत्मस्वरूपाची ओळख व्हावी. पण एके दिवशी त्यानं साधू भेटले त्यांना आणि ते म्हणाले की तुम्ही तुमच्या घरी पूजा ठेवा, आम्ही येतो. ते म्हणले काय हरकत नाही. मग त्यांनी पूजा ठेवली, म्हणजे भजन बी होतं आणि भोजन बी होतं. आता सगळे लोक भजन करून गेले, भोजन केलं. आता ती एक भाऊ खिन्न होता, तर ते म्हणे काय झालं. त्यामुळे महाराज, ते भाऊ नाही का काहीच अभ्यास करत नाही, त्याला वेदांताची काही आवडही नाही, परमार्थाची, त्याला काय कसं होईल त्याचं, त्याला काळजी होती. ते म्हणे काय हरकत नाही म्हणे, ते पुढे. तर ते सगळे लोक जाऊ लागले जेवण करून आणि हे तसंच खोलीत बसला. आता ते साधू आले त्याच्या खोलीकडं. ते मग ते साधूला म्हणते झालं ना जेवण, आता फुकटचं खाल्लं, आता जा ना आता. ते म्हणे मी जातो म्हणे, पण तुम्ही एकदा हरी म्हण म्हणे तू. ते म्हणे मी नाही म्हणत हरी. त्यानं हात पाय दाबले, त्याच्या छातीवर जाऊन बसला असं मस्तपैकी. त्याला म्हणलं म्हण हरी. त्यानं बळच कसं तरी आता मुस्कटदाबी केल्यामुळं त्यानं म्हणलं हरी. मग ते म्हणलं आता हे धन आहे ना, विकू नको, याचं पुण्य किती आहे तुला माहीत नाही म्हणे. मग ते म्हणे काय हरकत नाही. मग ते योगायोगानं भाऊ मेला. मग ते हे एकटंच राहिलं, हे बी योगायोगानं गेला. आता ते यमराज आले, त्याला नेऊन लागले. ते म्हणले की ह्याच्या आयुष्यात सगळं पापच आहे, एकदाच हरी म्हणलं हे. तर ते म्हणे ते हरिनामाचं किती पुण्य आहे ते यमराजाला विचारलं. ते म्हणले मला माहीत नाही. ती गेली ते ह्याच्याकडं इंद्राकडं. इंद्राला विचारलं. ते म्हणे एकदा हरिनाम हरी म्हणल्यावर किती पुण्य आहे. ती म्हणे मला माहीत नाही. ती म्हणे चला महादेवाकडे. ते महादेवाकडे गेली. म्हणे एकदा हरी म्हणल्यावर किती पुण्य आहे. ते म्हणे मला एकदा हरी म्हणल्याचं माहीत नाही, पण मी नेहमीच हरी 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 म्हणतो. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. मी तर नेहमीच हरी म्हणतो. ती म्हणले चला म्हणे विष्णुरावकडं. याला विमानात बसलं आणि नेलं. ते म्हणे देवा एकदा हरी म्हणल्यावर किती पुण्य लागतं. ती म्हणे मला बी माहीत नाही गडे, माझं नाव घेतल्याने किती पुण्य होतं. पण ज्या अर्थी ह्या मृत्यू लोकातून विष्णू लोकामध्ये विमानात बसून आला, याचा अर्थ काहीतरी लय भारी आहे नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हा मृत्यू लोकातला असाधारण माणूस, कधी यानं पुण्य केलं नाही, एकदाच हरी बळच म्हणायला लावलं, तर त्याचं एवढं पुण्य. त्याला विष्णू लोकात विष्णूचं दर्शन झालं. आणि विष्णूचं दर्शन होणं सहसा सोपं आहे का? नाही. म्हणून त्यांची भेट होणं हेच परम भाग्य आहे. आणि त्या रूपाचं दर्शन झाल्यानंतर काय होत असतं, काय होतं. उठून या पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. आणि ते काय सांगतात की कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जात, कोंदाटले तेज प्रभा झालीसे एक, नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख. म्हणजे भगवंताचं एकदा मुख दर्शन झालं तर कोटी ब्रह्म हत्या केल्याचं पाप निघून जात असतं. एवढं फळ आहे. आणि साक्षात विष्णूची भेट झाली ना. म्हणून गोकोटी दानम ग्रहणेषु काशी, प्रयाग गंगायुत कल्पवासः,
यज्ञासूतं मेरु सुवर्णदानं गोविंद नामस्मरणेन तुल्यम. रामायणामध्ये सांगतात नाथ महाराज की त्याचा साधारण अर्थ कसा आहे. ग्रहणाच्या पर्वकाळी रौप्य खुरी सोन्याच्या शिंगाच्या कोट्यावधी गायी दान दिल्या. काशी प्रयाग गंगेच्या काठी अनेक कल्पवास केला. अनेक यज्ञ केले. मेरू पर्वता एवढे सोने दान दिले. मेरू पर्वत केवढा आहे त्याचे एवढं सोनं दान दिले. या सगळ्यांची बेरीज केली तरी एका गोविंद नामाच्या उच्चारा एवढी होत नाही. तात्पर्य नामस्मरणासारखे परम पुण्य नाही. आणि आता आचार्य सांगतात की मी पाप सुद्धा नाही. पुण्य जसं नाही ना तसं पाप सुद्धा मी नाही. कारण पापामुळे माणसाला दुःख भोगावं लागतं आणि पापामुळे दुःख आणि पुण्यामुळे सुख भोगावं लागतं. ज्ञानामुळे मोक्ष होत असतो आणि अज्ञानामुळे बंध घडत असतो. मग माणूस जन्माला येतो तो मुळात पापामुळेच. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुलिया. आपल्या संचिताचं जे फळ आहे ना त्याच्यातूनच हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे. जन्म मरण म्हणजे दुःखाचा सागर आहे. जन्म मरणातील मानवी जीवनातील जी वेळ तिला संसार किंवा जीवन म्हणतात. ही जी वेळ आहे ना आपल्याला आयुष्य त्याला जीवन म्हटलेलं आहे. यात जवळजवळ सगळं दुःखच आहे असे वेद शास्त्र संत आपल्याला सांगायला लागले. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तन्मळ. हे काम क्रोध लोभ सुनी पाठी लागले वढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. अशा पद्धतीनं साधू संत सांगतात की हे संसार काय आहे दुःखाचं मूळ आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. आपण उदाहरण घेतलं होतं की इथे एके ठिकाणी कचरा आहे तर तिथं सुगंध तर येणारच नाही. सुगंधाचा अनुभव तर येणारच नाही पण विचारसुद्धा करणं बरोबर नाही आहे की इथं सुगंध येईल म्हणून. म्हणून दुःखाचे मूळ जे पाप त्याचे प्रकार सांगतात की जे आपल्या हातून होऊ नये. व्यासांनी 18 पुराणांचे सार एका श्लोकामध्ये सांगितलेले आहे. 18 पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयं परोपकारा पुण्याय पापाय परपीडनम. पुण्य परोपकार पाप ते परपीडा. पुण्य म्हणजे काय आहे परोपकार आहे. अनिक नाही जोडा दुजायाशी. याला दुसरा जोडाच नाही. पुण्य म्हणजे परोपकार आणि पाप म्हणजे परपीडा दुसऱ्याला दुःख देणं आणि पुण्य म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणं. आता काया वाचा मनानं पीडा म्हणजे त्रास देणं यालाच पाप म्हटलेलं आहे. यामध्ये 3 प्रकार आहे सामान्य मध्यम आणि उच्च पाप. सामान्य पाप निळोबरा एका अभंगामध्ये सांगतात. पाप तया नाव परदारागमन पाप ते परधन अपहार पापतेची निंदा परपीडा परद्वेष पापते उपहास पुढीलांची पापतेची जीवी विषयांची आसक्ती पाप भक्ती कुळाचारी निळा म्हणे पाप मुख्यतेची साचे नावडे देवाचे नाममुखी. निंदा पाप क्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी येती निंदका पाशी अशेष पापे. जे निंदक असते ना त्याच्याकडे सगळे उरलेले पाप येत असतात. निंदा म्हणजे वस्तुस्थिती नाही नसलेले आरोप करणं. आपण एखाद्याची निंदा करतो म्हणजे ते वास्तविक पाहत नाही पण विनाकारण आपल्या मनात जे आलं ते आरोप करायचे. मात्र संतांची निंदा मोठे पाप आहे. तयाशी घडली सकळही पापे संताची या कोपे निंदा द्वेष. संतावरची जो निंदा द्वेष करतो ना त्याच्याकडे सगळे पाप येत असतात. अखंड संत निंदी ऐशी दुर्जनाची बुद्धी. नेहमी त्यांची तिरस्कार करणं त्यांची निंदा करणं. काय म्हणावे तयाशी तो केवळ पाप राशी. तो केवळ पापाचा राशी आहे. नाम न आवडणे पापाचे लक्षण आहे. नामाशी विन्मुख तो नर पापिया. कारण हरिविन म्हणून त्याला त्याच्या मुखाला नाम येत नाही. पाप तया नाव न विचारी नीत. तो नीती काय आहे हे काय विचारतच नाही त्यालाच पाप म्हणायचं.
म्हणून दुर्योधनानं सगळं अनितीनं राज्य हडपलेले, म्हणून शेवटी त्याचा नाश झालेला आहे. आणि पांडव नीतीनं वागत होते. पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून आता मध्यम पाप आहे, याचे 6 प्रकार सांगतात. अग्निदो गरदश्चैव शस्त्र प्राणिर्धनापहा, चित्रदार हरश्चैव षडेते आततायिनः. आग लावणे दुसऱ्याच्या घराला, विष घालणे. त्या भीमाला विष घातलं होतं ना, विष प्रयोग केला होता, पण ते मेलत नाही. त्याला ते म्हणजे नागलोकात गेलं आणि ते म्हणे की हे आपलंच आहे. मग त्याला 10 हत्तीचं बळ दिलं. किती? त्याला म्हणजे जास्त दिलं वाटतं. त्याला तितक्या हत्तीचं बळ देऊन त्याला परत पाठवलं. ते म्हणले हे मरायचं केलं ह्याचं प्लॅन, पण आपला सक्सेस झाला नाही, उलट हे बलवान होऊन आलं. म्हणून विष घालणे, शस्त्र बाळगणे, खून करणे, क्षेत्र लुटणे म्हणजे एखादं क्षेत्रच लुटून टाकायचं, परस्त्री पळविणे, हे 6 पापे कौरवाकडून घडलेली आहेत. म्हणून गीता त्यांना आतताई म्हणते. मनूचे मत आहे आतताई गुरु असेल, बालक अथवा वृद्ध असेल, ब्राह्मण वा बहुश्रुत असेल, तरी देवाचा विचार न करता त्यास मारला तरी पाप लागणार नाही. गुरुं वा बालवृद्धो वा ब्राह्मणं वा बहुश्रुतं, आतताईन मायातं हन्यादेवा विचारयन. म्हणून कौरवास सहाय्य करणारे द्रोणाचार्य यांना देव मारण्यास सांगतात. कारण अग्निदाने गरदाने, धनदारा अपहारणे, घाला घालुनी मारणे, शस्त्रपाणी होवे वदार्थ. म्हणून नाथ भागवतामध्ये सांगतात की उच्च पाप म्हणजेच महापाप आहे. ही शेवटची भूमिका आहे. ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम गुरुवंगनागमः, महंती पातकान्याहु संसर्गश्चापि तैसः. महापातिकियाचे लक्षण ब्रह्महत्या, मद्यपान, सुवर्णस्ती, गुरुद्वारगमन, सत्संग सर्गी 5वा, ब्राह्मण, गाय, निरपराध प्राणी यांना मारणे, दारू पिणे, सुवर्णाची चोरी, गुरुद्वारागमन. आणि हे कार्य इंद्राने केलं लपून छपून, तर ते अहिल्या मातेला विनाकारण श्राप भोगावा लागला, शिळा होऊन पडली ती. मग ज्यावेळेस रामावतारामध्ये रामांनी प्रभूंच्या चरणाचा स्पर्श लागला, त्यावेळेस अहिल्या परत आपल्या मूळ स्वरूपामध्ये आली. पण हे इंद्राचं दुष्कृत्य होतं नाही. गुरुद्वारागमन आणि या 4घांना सहकार्य करणे हा म्हणजे 5वा महापातकी. तर हे वैयक्तिक पापाचे 3 प्रकार आहेत. आता सामाजिक पाप पाहू. तत्वविरहित राजकारण म्हणजे लोभामुळे पक्ष बदलणे, तिकडं जास्त जायचं का आपल्याला, मग तिकडं चला. स्वार्थाकरिता राजकारण म्हणतात याला. दुसरं श्रमविरहित पैसा, चाकरी वाचून खाणे, अनुचित वेतन, म्हणजे तिची सेवा तर केली नाही पण वरचा पैसा घ्यायला टेबला खालून वरून कमी शेण जास्त शेण, याला काय म्हणायचं, हे फुकट खाणं आहे. आणि नीतीविरहित व्यापार म्हणजे वजनामध्ये, भावामध्ये, मालात फसविणं, त्याला मोजून द्यायचं आणि खालून काय करायचं, लोहचुंबक चिटवायचं, म्हणजे त्याला कमी माल गेला ना भावामध्ये तरी त्याला फसवायचं. तर हे नीतीविरहित व्यापार आहे. आणि 4था मानवता विरहित विज्ञान म्हणजे शेजारी कोण मेले तरी टी व्हीच्या आकर्षणामुळे प्रेत यात्रेसही न जाणे. आता शेजारीच प्रेत यात्रा निघालेली आहे आणि ह्याला टी व्हीवरचे कार्यक्रम पाहायचे म्हणून ते अंत्ययात्रेत बी गेला नाही. याला काय म्हणायचं, मानव विरहित विज्ञान आहे. 5वा चारित्र्य विरहित शिक्षण म्हणजे शिकला पण संस्कार नाही, उगं डिग्री घ्यायची म्हणून शिकले, त्यामुळे सदाचार अंगी येत नाही. आणि 5वं आहे चारित्र्य विरहित शिक्षण, शिकला पण संस्कार नाही, त्याच्यामुळं सदाचार सुद्धा त्याच्या अंगामध्ये बाळगलेलं नाही. त्याग विरहित पूजा, पूजा करायला लागलेत पण त्याचा काही त्यागच नाही. पूजा केली, नमस्कार घातला आणि तिथलाच पेढा खाल्ला. काय झालं, तिथलाच पेढा उचलून खायचं. हे मान देणे, पूजा करणे, पण महात्म्यांनी सांगितलेला त्याचा त्याग न करणे. महात्म्यांनी सांगितलं
की ह्या वस्तूचा त्याग करा बरं का. ती त्याग करत नाही. मान देतात, पूजा करतात, पण साधू संतांनी सांगितलेलं बी ऐकावं ना, ते नाही ऐकत. मग सत्सद विवेक विरहित विलास म्हणजे नवीन जोडपं असतं, त्याला वाटतं बाहेर फिरायला जावं, कोणीतरी न्याह मला फिरवायला, ऐक नाही. हे नवीन जोडपं आहे आणि समाजाचे भान नसते त्याला. लोक काय म्हणतील आता. पहिले तरी आवं जावं होतं, आता चल वसंता शॉपिंगला. हे काय नवरा बायको भाव राहिला नाही ना. म्हणून या सामाजिक पापामुळे समाज देश धोक्यात येतो. आणि ही 7 पापे गेली तरच समाज सुखी होईल, अन्यथा नाही. शास्त्रामध्ये पापाचे 10 प्रकार सांगितलेले. हे गेले तरच दशहरा साजरा करता येतो. दशहरा साजरा करता येतो. हे कायिक 3 प्रकारचे आहेत. अतातानामुपादानं हिंसा चैव विधानतः परदारोपसेवाच कायिकं त्रिविध स्मृतम. दिल्याशिवाय घेणे, कोणी दिलं नाही आणि बळच त्याचं घ्यायचं, हे पहिलं. अविधी हिंसा म्हणजे त्याला विधित नाही पण हिंसाच करायला लागली ती कवाबी. आणि परदारा सेवन म्हणजे दुसऱ्याची पत्नी भोगणं, ही 3 कायिक पापे आहेत शरीराची. आणि वाचिक 4 आहेत म्हणजे बोलण्यातून. पारुष्यमनत्तं चैव पैशून्यं चापि सर्वतः असंबद्धा प्रलापश्च वाङ्मय शाश्व चतुर्विधम. म्हणजे पहिलं खोटं बोलणं, दुसरं अर्थरहित बोलणं, त्याला अर्थच नाही पण बोलण्याशिवाय तर आहे ना. अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैचा गोपाळ पावे हरी. आणि असंबद्ध बोलणं, आता कोणतं चालू आहे आणि काय बोलायचं याचं मिळत नाही त्याला काय म्हणायचं, असंबद्ध बोलणं. आता लग्नामध्ये जायचं आणि ती म्हणालीत की आता घोडे आणून द्या आम्हाला. अरे तुला कशाला, नवरदेवाला पाहिजे ना. ते म्हणजे मला सुद्धा घोडं असलं तरच मी येतो. हे विनाकारण असंबद्ध बोलणे, विचित्र बोलणे आणि बडबड, हे असे प्रकार आहेत. आता वाचिक म्हणजे वाणीतून घडणारे पाप. आता मानसिक पाप, मनातले पाप सांगतात. परद्रव्येष्वभिधानं मनसानिष्टचिंतनं वितधाभिनिवेश्वश्च मनसं त्रिविधं स्मृतं. दुसऱ्याच्या धनाचे चिंतन करणे, त्याच्याकडे लई पैसा आहे मग तुला काय करायचं, असू दे त्याच्याकडे पैसा. दुसऱ्याचे अनिष्ट चिंतन, ह्याचं लई चांगलं व्हायला हो. पहिलं काही नव्हतं, आता गाडी गोडे बंगले सगळे. आता त्याला सून बी चांगल्या खात्यापित्या घरची मिळाली, बाप्पा पोरगी बी चांगल्या खात्यापित्या घरी गेली. अरे तुला काय करायचं हे नसलेलं, जाऊ दे त्याचं व्हायला ना चांगलं होऊ दे. पण हे दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन, खोटा आग्रह, ही मानसिक 3 पापे आहे. खोटा आग्रह, जे होत नाही त्याच्याबद्दल बोलणं, मनात विचार कर. एतानि 10 पापानि हरत्वमस्य जानहवी. 10 पाप हरा यस्मात् स्मादृश्य हरा स्मृतः. जोपर्यंत ही 10 पापे जात नाहीत तोपर्यंत जीवनामध्ये दशहरा म्हणजे दसरा म्हणजे आनंद मिळणे हे शक्य नाही. आपल्या हातून ही पापे होऊ नयेत याकरिता पाप जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जरी पाप झाले असले तरी घाबरण्याचे कारण नाही. एक नाम सूर्य जीवनामध्ये उगवला, क्षणामध्ये अनंत जन्माचा पापरूपी अंधकार नाहीसा होत असतो. पंचपातकाच्या गोडी नामे जळता न लगे घडी, क्षणसुद्धा लागत नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवू नये की आता पाप न करता नामस्मरण करावं. कारण वाल्या कोळ्यानं काय केलं होतं, तो पापी होता. 7 रांगणं भरून ठेवले. वाटेकरू जायचे तर एका ब्राह्मणाचं मुंडकं उडवायचं, त्याचं धन लुटायचं आणि 1 खडा रानात टाकायचा. तर असे ब्राह्मण बरं का, असे शुद्ध ब्राह्मण पाहायचे तीर्थयात्रेला जाणारे. आणि हे सगळे 1 मुंडके उडवले आणि 7 रांगणे ते खडे भरले. एवढा पापी होता. म्हणजे वाल्याकोळी पापी होता पण इमानदार पापी होता. तिनं केलेलं पाप मोजून ठेवलं. आणि आपण पाप करतो पण लोकाला सांगत नाही, मोजत नाही. म्हणजे मान सांगावा जनात आणि अपमान सांगावा मनात. झाकली मूठ 1.25 लाखाची, कशाला सांगायचं, म्हणून ते सांगत नाही. पण वाल्या कोळ्यानं ते मग नारद मुनींनी त्यांना बांधून ठेवलं. ते म्हणे तू हे जे पाप करायलो ना ते तुला कुणी साथ देणार नाही बरं का. ते म्हणे नाही नाही सगळे मला साथ देते, ते जा म्हणे विचारून ये. बांधून ठेवलं. याला घरी आलं म्हणे मी जे काही पापाची कमाई करून आलेलो
त्या पापाचं फळ भोगण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत राहते ना. ते म्हातारे आईवडील म्हणले आम्ही तर म्हातारे ते आता फक्त आता तुझं काम आहे आम्हाला खाऊ पिऊ घालणं. ते कटले. पत्नीला विचारलं, ते म्हणे तुम्ही कशाही आणा कुठून बी आणा, फक्त मी नाही का करून घालणं हे माझं काम आहे. ते पाप आणि पुण्य तुम्हालाच माहीत. आता लेकरायला विचारलं ते म्हणे बाबा आम्ही तर लहानच आहेत, आता उलट तुम्हीच आमचं संगोपन करायला पाहिजे, हे तुमचं कर्तव्य. ते म्हणे सगळेच कटायला लागलेत, आता आपण याच्यातूनच कटा म्हणे. नारद मुनीकडे आले, लोटांगण घातलं, क्षमा मागितली. काय करावं ह्या पापाचं प्रायश्चित? ते म्हणे इथं लाकूड खोलं वाळलं लाकूड, आणि ते म्हणे इथं राम नाम घेत बस. त्याला राम येईन तर मरा 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 म्हणलं तर ते उफराटी शतकोटी झाली. आणि हेच वाल्मिक ऋषी झालेत रामायणाचे डायरेक्टर आणि प्रोड्युसर, निर्माता आणि दिग्दर्शक. केले रामायण रामाधी. म्हणून वाल्या कोळीपासून, म्हणजे पापी होते ना ते वाल्या कोळीपासून वाल्मिक ऋषी हा प्रवास, कोण्या कॉलेजमध्ये गेले, कोण्या शाळेत गेले, कुठं शिक्षण घेतलं, काहीच केलं नाही, फक्त रामनामाचं स्मरण केलं. म्हणून हे त्याचं काय आहे, आपल्याला पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. म्हणून हे झालेलेत वाल्मिक. म्हणून मनुष्य देहाकरता कुटुंबाकरता आपण पाप करत असतो, पण कुटुंब आणि देह इथंच राहतो. मात्र पाप बरोबर येत असतं. मग ते पापाचं निवारण कसं करायचं, तर ते नामानं काय होत असतं, पापाचं निवारण होत असतं. म्हणून प्रत्येक मनुष्य देहात आलेल्या जीवानं नाम घ्यायला पाहिजे. आणि हे म्हणून मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी सुख नाही आणि मी दुःख नाही, असं आचार्य सांगतात. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. इथं पहिलं चरण संपत. राहिलेला विषय आपण नंतर. पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञ तोषावी. तोषोणी मज द्यावी पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो.